अध्यक्षांनी जी मीटिंग सर्वसाधारण मीटिंग बोलवलेली आहे ती त्यांना वारंवार सांगून की दुपारी 11 ते 12च्या दरम्यान तुम्ही मीटिंग घ्या. आम्ही आणि राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी सुद्धा विनंती केल्यानंतरही त्यांचा मनमानी कारभार चालू आहे. वारंवार त्यांना विनंती करून पण आज याच्यात जवळजवळ 150 विषय आहेत. ते काही 2 तासात पूर्ण होणार नाही आणि या मीटिंगमध्ये लावलेले काही विषय हे अवैध आहेत, ज्यांचा नगरपालिकेचा काहीही संबंध नाही. म्हणजे सार्वजनिक ज्या धार्मिक स्थळांचे बांधकाम करण्यासंदर्भात जी स्टे आलेला आहे तो विषय सार्वजनिक बांधकामाकडे म्हणजे पीडब्ल्यूडीकडे आहे, तरी त्या विषयावर तो विषय लावण्यात आलेला आहे. त्या विषयाला काही अर्थ नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जुन्नर नगर परिषदेच्या मालकीचे बहुउद्देशीय हॉल आहेत, त्यांना नामकरण करण्यासंदर्भात जे विषय घेण्यात आलेला आहे तो त्या विषयासंदर्भात सभागृहात चर्चा होणे गरजेचं आहे. नगराध्यक्षांनी याच्यात त्याची नावं दिलेली आहेत. त्या सभागृहाला कोणतं नाव, आमचा नावाला विरोध नाही, परंतु सभागृहात चर्चा करून सर्व नगरसेवकांना म्हणजे आमच्या 20-24 नगरसेवकांना विश्वासात घेऊन पुढे जाणं हे नगराध्यक्षांचं काम आहे. आणि त्यांचे ज्या प्रकारे मनमानी कारभार चाललेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो. जय महाराष्ट्र. जय शिवराय. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि लोकशाही राज्य निर्माण केलं. आणि लोकशाहीचा अर्थ असा होतो की लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. परंतु नगरपालिकेत आत्ता सद्यस्थितीत फक्त हुकुमशाही दिसून येते. त्याची 2-3 उदाहरणं तर यांनी सांगितलेलीच आहेत. खरं तर जे विषय आवश्यक आहेत, ज्या विषयाला आपण वाचा फोडली पाहिजे ते विषय न घेता वेगळेच विषय घेत असतात. आणि त्या नगराध्यक्ष मॅडमला मला वाटतं काय कळत नसावं की काय मला सांगता येत नाही, परंतु त्यांचे पतिदेव हे त्याच्यामध्ये जास्त हस्तक्षेप करतायत. म्हणजे इथं येणं, कर्मचाऱ्यांना थोडी दमदाटी करणं, त्यांच्यावर रुबाब करणं, सतत केबिनमध्ये थांबणं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं त्या नगराध्यक्ष मॅडमला विषय कोणते घ्यावेत, कसे घ्यावेत, त्यांना गाईडलाईन्स कोण करते आम्हाला माहीत नाही. परंतु जे नगरपालिकेशी निगडीतच विषय नाहीत ते विषय पण ते याच्यामध्ये अजेंड्यामध्ये आणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्या नगरसेवकांनी म्हणजे राष्ट्रवादीचे असतील, शिवसेनेचे असतील, अपक्ष असतील, उबाठाचे असतील, सगळ्या नगरसेवकांनी विनंती केली की तुम्ही 11ला मीटिंग घेत जा. समजा 2-2:30 वाजेपर्यंत मीटिंग चालली, थोडेफार विषय राहिले, पुन्हा येऊन ती मीटिंग आपण कंटिन्यू करू शकतो. परंतु त्यांचा तो मनमानी कारभार अजिबात थांबत नाही. आता तुम्हाला मला एकच विषय महत्वाचा याच्यातून सांगायचं की ही काही बिले याची पेट्रोल डिझेलची, ही बघा 1/9/2023 साली नगरपालिकेतल्या जे गाड्या आहेत त्या गाड्यांमध्ये जे पेट्रोल डिझेल भरल्या जातं त्याचं बिल, तारीख लक्षात घ्या, 1/9/2023 त्याचं बिल झालेलं आहे 1,65,606. दुसऱ्या महिन्यात झाले 1,33,000. आता मी त्यांची टोली वाचून दाखवते. 1,57,000, 1,55,000, 1,78,000, 2,15,000, 1,64,000, 1,71,000, 1,84,000, 1,67,000, 1,84,000, 1,84,000, 2,22,000, 1,88,000, 1,70,000, 1,71,000, 2,38,000 आणि 1,94,000. आणि त्याच्यानंतर ह्या काळात म्हणजे हे शेवटचं मी बिल तुम्हाला तारीख सांगते, 1/3/2025 याचं बिल आलेलं आहे 1,84,440. त्याच्यानंतर ज्यावेळेस अधिकारी बदलल्यानंतर बिल आले 75,000 महिन्याला, बिल आले 70,000. कोणत्या महिन्यात? हे सांगते 31/7/2025. आता हा किती मोठा फ्रॉड आहे. आता हा कोणता महिना? हा 79,000 आले 31/8/2025. 1/9/2025 60,000, 62,000, 47,000, 1/10/25. म्हणजे 23 ते 25 पासून 60, 70, 80, 90 अशी बिले यायला लागली. परंतु ह्या ज्या महिन्यात आहेत
23. 3/9/23 त्याचा. ह्या 23 मध्ये एवढी 1 2 2 3 3 लाख रुपये बिल आहे. एवढं लाख सव्वा लाख रुपयाचा फरक दर महिन्याला. लाख सव्वा लाख रुपयाचा फरक दर महिन्याला झालेला आहे. याच्यासाठी नगराध्यक्षांनी काय चौकशी केली का? याच्यासाठी आपल्याला काय करता येईल का? हे कधी त्यांनी पाहिले का? हा विषय का नाही आणला त्यांनी याच्यावर? याबाबत तुम्ही तक्रार दिली होती? तक्रार द्यायचा काय विषय? ते नगराध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी नाही. तर काय चाललंय, कसं चाललंय, पहिलं काय होतं, आता काय होतं, आमच्या तक्रारीचा विषय येतो कुठे? कोणत्या अधिकाऱ्याच्या खाली झालेले म्हणजे अगोदर कोण ते अधिकारी? मला नाही माहिती. आता ते त्यांनी शोधून काढलं पाहिजे. मी नुसतं विचारलं, मला बिलं दाखवा. बिलं मी ऑफिशियल घेतली. गाड्या कमी झाल्यात त्यामुळे कमी बिल येते आता? नाही, गाड्या आहेत तेवढ्याच आहेत. गाड्या आहेत तेवढेच आहेत. त्याच्यामुळे आहे ना बरं का साहेब, ह्या नगराध्यक्ष मॅडमचा जो मनमानी कारभार आहे याच्यासाठी खरं आम्हाला निषेध करायचा आहे की किती मनमानी कराल. आता एक विषय झाला म्हणजे अशा अनेक विषय असतील ना. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला जुन्नर शहराचा विकास करायचा आहे, सभागृह चालवायचे, सगळ्यांना विश्वासात घेऊन सभागृह चालवणं गरजेचं असतं. मग तुम्ही प्रत्येक याचा गटनेता त्यांना विश्वासात घ्या. बरं, हे 54 55 50 60 विषय तुम्ही एकदम घेता, थोडे थोडे घ्या ना, विश्वासात घ्या. आता आपण 5 घेऊ, नंतर म्हणजे तुम्ही कम्युनिकेशन ठेवलं आणि व्यवस्थित हे केलं तर आपोआप जुन्नर शहराचा विकास आणि आपोआप सगळं जुळून येईल. पण यांना तसं काही करायचंच नाही. 4 वेळा आम्ही पार विनंत्या करून सांगितले तरी ते मीटिंग किती वाजता येतात? 3 वाजता. 3-4 म्हणजे हा जो मनमानी कारभार आहे ना, हा लोकांना कळायला पाहिजे. बरं, लोकांमध्ये त्यांच्या अफवा वेगळ्या असतात. लोकांमध्ये काय सांगायचं असते, मी बघा कसं करतोय बघा. आणि मग ते आता यांनी तुम्हाला बजेटचं सांगितलं, बजेटचे ते विषय झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांची पोस्ट होती, हे कमी केलं, हे जास्त केलं, हे अमकं केलं, हे तमकं केलं, एकही केलं नाही. सगळं आम्ही बाबा नगरपालिकेचं वाटोळं नको. 2 तारखेला समोर यांनी सभा चालवली. नगराध्यक्ष नगरपालिकेचं वाटोळं तुम्ही नको. इथं सीसीटीव्ही पहा, इथं बजेट हा नगरपालिकेचा आत्मा आहे. बजेटवर सगळ्या वर्षाचा खेळ चालू असतो. तो व्यवस्थित होता. मग आमच्यासारखे सुज्ञ सगळे नगरसेवक म्हटले आपण व्यवस्थित हे करून देऊ. ह्या मॅडम तर आल्याच नाही. आणि तिसऱ्या दिवशी पोस्ट, म्हणजे लोकांना बुमरॅंग करायचं काम यांचं चालू आहे. ते लोकांना कळावं म्हणून खरं आम्ही ही आज पत्रकार परिषद घेतली. आणि तुम्ही सगळेजण आमचं म्हणणं ऐकायला आला. धन्यवाद तुमचे.